सर्व आत्म कुटुंबाला खूप खूप प्रणाम. स्वागत आहे आजच्या ह्या ध्यान सत्रामध्ये सगळ्यांचं. शीलाताई बहुतेक नाही येत वाटतं ना. हम्म. त्यांनी जो ग्रुपवर मेसेज टाकलाय, मला त्यांचा एकदा फोन पण आला होता मागे. आणि त्यांना जो त्रास आहे की त्यांना श्वास घेता येत नाही आणि अजून थोडाफार अजून जो काही आहे तो त्यांनी मला सांगितला होता. तर ह्यावेळी अशा वेळी जर समजा कुणाला बसून असं ध्यान करता येत नसेल, श्वास घेताना सुद्धा अडचण होत असेल, तर अशा वेळी आपली जी छातीच्या खालचा भाग जिथं आपली फुफ्फुस आहेत, जिथून हा श्वासाचा उगम होतो, श्वास जिथून बाहेर होतो आपल्या लंग्स मधून, आपल्या फुफ्फुसांमधून, तिथं रेकी द्यायची थोड्या वेळ. आणि त्याचबरोबर ते करत असताना समजा बसवत नाहीये तर अशा वेळी झोपून सुद्धा आपण ध्यान केलं तरी हरकत नाहीये. तर झोपून म्हणजे पाठ टेकली व्यवस्थित, थोडंसं आपल्याला रिलॅक्स वाटलं की मग थोड्या वेळ तुम्ही झोपून श्वास घ्यायला लागलात, लक्ष द्यायला लागला श्वासांकडे, ध्यान करायला लागलात. आणि मग वाटलं समजा की मला थोडंसं बसवतंय, अशा वेळी बसू शकता. किंवा ह्याला असा कुठलाही नियम नाहीये, ज्या लोकांना अगदीच बसता येत नाही झोपून सुद्धा ध्यान केलं तरी चालेल. ही एक गोष्ट झाली. रेकी सुरू ठेवा. ज्यांना ज्यांना ज्या भागाचा त्रास आहे रेकी सुरू ठेवा. रेकी घेत असताना आपण जिथं हात ठेवलेत तिथून श्वासांची हालचाल जाणवून घ्यायची, त्याचा अनुभव करायचा. कारण असं छातीवर मी हात ठेवले समजा किंवा गळ्यावर ठेवले, तर मला गळ्यामध्ये माझा श्वास जाणवला पाहिजे. तर तेव्हा त्या रेकीचा अजून जास्त तुम्हाला परिणाम जाणवेल. की तुम्ही जेव्हा हात इथं ठेवले आणि तुम्ही श्वास घेताय, अशा पद्धतीने श्वास घ्यायचा की तो श्वास गळ्यातून येतोय आणि गळ्यात परत तिथंच सुटतोय. की जेव्हा आपण छातीवर हात ठेवल्यावर आपल्याला लगेच जाणवतात श्वास जास्त बाकी कुठल्याही भागापेक्षा. का? कारण आपले लंग्स आहेत, आपले जे फुफ्फुस आहेत ते छातीच्या भागाच्या जवळ आहेत. त्यामुळे छातीवर हात ठेवल्यावर जेव्हा तुम्ही मी म्हणते बऱ्याचदा की श्वास छातीवर घ्या, जाणवतायत का बघा, तर आपल्याला लवकर जाणवतात छातीवर. जेव्हा मी समजा गळ्याला म्हणलं, तर गळ्यामध्ये कसा श्वास घ्यायचा मला काही जणांनी विचारलं होतं की गळ्यावर कसा श्वास अनुभव करायचा, म्हणजेच काय, हात इथे ठेवलेत आपण आणि जेव्हा श्वास घेतो तेव्हा सगळं लक्ष गळ्यावर असतं. मग तो श्वास गळ्यावरून बाहेर आल्यासारखा वाटेल आणि गळ्यावरच परत गेलाय आतमध्ये, गळ्यामध्येच गेलाय असं जाणवेल. म्हणजे तो श्वास जो प्रक्रिया आहे ती आपण गळ्यातून घेतोय की काय, गळ्यातून श्वास, गळा आपला जागा जागृत झाल्यासारखं आपल्याला जाणवायला लागेल. आणि मग हे आपण जितकी प्रॅक्टिस करू, हळूहळू गळ्यातल्या सगळ्या हालचाली आपल्याला जाणवायला लागतील. की मला असं काहीतरी जाणवतंय, असं असं क्रॉलिंग, म्हणजे असं काहीतरी असं एक सेन्सेशन गळ्यामध्ये जाणवायला लागेल. का? कारण आपण इथल्या सगळ्या पेशी जागृत केल्यात गळ्याच्या भागातल्या ह्या सगळ्या. आणि जे आपण म्हणतो ना की जो आपला मणका आहे, तिथं सगळी शक्ती, सगळी चक्र ही सगळी आपल्या मणक्यावर आहेत. खरं बघायला गेलं तर मागचा साईडचा जो भाग आहे, पण हा मणका फक्त मागेच एका नाही, हा मागे आणि पुढच्या शरीराला पण जोडलेला असतो. त्यामुळं आपण जेव्हा हात ठेवतो, चक्र जेव्हा ध्यान करतो, तेव्हा आपण ह्या भागावर हात ठेवतो, असं मागे ठेवत नाहीत आपण. पण खरं तर हे दोन्हीकडे त्याचा प्रभाव असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण असे जेव्हा ध्यान करताना त्या भागावर श्वास घ्यायला सुरू करतो, लक्ष देतो रेकी करताना, तेव्हा त्याचं जे ध्यानाची जी ऊर्जा आहे, म्हणजे श्वासांची जी ऊर्जा आहे, ती त्या भागाला मिळायला लागते आणि तिथल्या सगळ्या पेशी ऍक्टिव्ह व्हायला लागतात. आणि मग पेशींमध्ये जर ऑक्सिजन जायला लागला, पेशींमध्ये प्राणशक्ती जायला लागली, प्राणवायू जायला लागले, तर हा सगळा भाग रिपेअर होतो. तिथल्या सगळ्या भागाचं जो काही आजार आहे तो तुम्हाला दूर झालेला जाणवतो. आणि म्हणून असं म्हणतात ना की जितकं तुम्ही चक्रांचं ध्यान करताय, चक्रांवर लक्ष देताय, तितकं तुम्हाला लवकर फरक जाणवतो. आता हे नुसत्या श्वासावर ध्यान करण्याने सुद्धा होतं. तर हे असं काही नाही की तुम्ही चक्रांचं ध्यानच केलं पाहिजे. तुम्ही श्वासांचं जरी रोजच्या रोज ध्यान करायला लागलात, तरी ह्या श्वासांची जी शुद्धी आहे, त्यामध्ये जी ताकद आहे, ते तुम्ही श्वासांवर लक्ष द्यायला लागलात तर आपोआप सगळी चक्र पण बॅलन्स व्हायला लागतात. पण जितकं आपण चक्रांवर, त्या भागावर जास्त लक्ष ठेवू, म्हणजे त्या चक्रांचं ध्यान करायला लागू, तितका लवकर परिणाम आपल्याला जाणवतो. म्हणून लोक काय करतात की चक्रा हिलिंगकडे लक्ष देतात जास्त करून ध्यानापेक्षा. तर हे प्रत्येकाचे अनुभव आहेत. मी असं कधीच म्हणत नाही कुणाला की तुम्ही ध्यानच करा, तुम्ही चक्रवर लक्ष देऊ नका, तुम्ही ध्यानच करा, असं नाही म्हणणार मी. ह्या दोन्ही प्रक्रिया आपण एकत्र करायच्या. ध्यान पण थोडा वेळ करायचं, कारण ध्यानाने काय होतं की आपल्याला श्वासांवरचं लक्ष वाढल्यामुळे एकाग्रता वाढते. आणि मग एकाग्रता आपल्याला कुठं उपयोगाला पडते? चक्रांवर. कारण मी ज्या क्षणी तुम्हाला म्हणते की तुमचं सगळं लक्ष मूलाधाराला न्या. आता आपल्याला काय सवय आहे की आपल्या शरीरामधला
जो श्वास, डोळे बंद केल्यानंतर आपल्याला श्वास जाणवतात, फार तर फार छाती जाणवते जेव्हा आपण छातीवर हात न ठेवता लक्ष द्या म्हणतो. पण मूलाधाराला लक्ष द्या म्हणलं की बऱ्याच जणांना मूलाधार जाणवत नाही. म्हणजे आता कसं लक्ष द्यायचं, कसं ध्यान करायचं, त्यावेळी आपल्याला ध्यान उपयोगाला पडतं जे आपण श्वासांवर लावतो. ज्यांचं श्वासांवरच्या ध्यानाची चांगली प्रॅक्टिस आहे, चांगला सराव आहे, रोजच्या रोज ध्यान होत आहे, अर्धा तास का होईना, 20 मिनिटं का होईना, त्यांना ज्या क्षणी मी मूलाधारावर जा म्हणते, म्हणजे खालच्या भागावर जा म्हणते, त्या क्षणी तो खालचा भाग जाणवायला लागेल तिथं. म्हणजे जाणवायला लागेल माझी कमरेचा भाग, माझं बूड, शरीराचं जे बूड आहे जे जमिनीला स्पर्श करत आहे, माझे पाय, गुडघे, हे सगळं त्यांना जाणवायला लागेल. का? ध्यानाची रोजची सराव, रोजची प्रॅक्टिस, हे त्यांना तिथं उपयोगाला येतं. ज्या क्षणी मी म्हणते की तुम्ही तुमच्या ओटीपोटावर लक्ष द्या, तर मग मला मध्ये विचारलं होतं की ओटीपोटावर कसं लक्ष द्यायचं. एकतर तुम्ही हात ठेवा ओटीपोटावर, हाताचा स्पर्शाने गरमी जी जाणवते, ऊब जाणवते, मग तो खालचा भाग जाणवायला लागेल. नाहीतर रोजच्या रोज ध्यान केल्यानंतर आपली एकाग्रता, आपला फोकस इतका वाढतो की ज्या क्षणी मी स्वादिष्ठानाला जा म्हणते, ओटीपोटावर लक्ष द्या म्हणते, तेव्हा ओटीपोटाचा भाग जाणवायला लागतो, आतल्या हालचाली जाणवतात. म्हणजे असे एक एक ध्यानी मास्टर आहेत की ज्यांना अम, पोटात काय होतंय, पोटामधल्या हालचाली एक एक छोट्या छोट्या त्या सुद्धा जाणवतात. म्हणजे त्यांचं ध्यान करून 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 त्यांची एकाग्रता, फोकस इतका वाढलाय. तुम्हाला आठवतंय आपण सूर्यप्रकाशामध्ये कागद ठेवायचो आणि त्या सूर्यप्रकाशावर आपण भिंग लावायचो. ते भिंग धरलं जेव्हा त्याच्यावर, तर ते बरोबर त्या सूर्याचा जो प्रकाश आहे तो एक करायचा, एकत्र करून त्याची शक्ती इतकी वाढायची की तो कागद जळायचा. हे सगळ्यांनी आपण केलेलं आहे. हे जे आहे, सगळ्या सूर्यप्रकाशाला, लाईटला एकत्र करणं त्या भिंगानी, आणि मग त्या कागदाला जळण म्हणजे तिथं अग्नी प्रकट व्हायचा. एवढी ताकद त्या सूर्यप्रकाशात आहे. पण ते कधी? जेव्हा सगळे बिंदू, प्रकाशाचे सगळे किरण एकत्र एका ठिकाणी यायचे, एका बिंदूमध्ये, आणि ते दुर्बिणीतून कागदावर पडायचे, तेव्हा ती शक्ती इतकी असायची की त्या अग्नी प्रकट व्हायचा कागदामध्ये आणि तो कागद जळायचा. म्हणजे हेच सेम आपण आपल्या ध्यानामध्ये करतो. आपण काय करतो? इतके विचार आहेत, इतक्या ठिकाणी लक्ष आहे, पैसा, नाती, घरातल्या गोष्टी, ऑफिस मधल्या गोष्टी, इतकं आपलं लक्ष हा चहू ठिकाणी. पण ते सगळे विचार एकत्र आणून एकाच ठिकाणी, एका बिंदूमध्ये हळूहळू आपल्या श्वासावर एकाग्र होतोय. आणि मग तो श्वास जो आहे तो सगळ्या चक्रांमध्ये जाऊन ते शुद्धीकरण करतो. नाडी शुद्धीकरण असेल, चक्रांचं शुद्धीकरण असेल, आणि मग हळूहळू सगळी चक्र संतुलनात यायला लागतात. तर ही सेम प्रोसेस, मी असं त्याचं कनेक्शन नेहमी लावायचे की जसे हे इकडून तिकडून येणारे जे सूर्यकिरण आहेत ते एका एका ठिकाणी आले, एकवटले की त्यांची शक्ती वाढते, आणि मग ते काहीही करू शकतात त्या शक्तीने. सोलार पॉवर, सूर्याची शक्ती. त्याप्रमाणे आपले जे सगळी शक्ती, आपल्या शरीरातले सगळं आपण जर फक्त श्वासांवर लावलं, तर विचार करा हे श्वास काय काय करतील. आणि हे प्राणी खिलिंग वगैरे जे आपण ऐकतो युट्यूबवर, ते एकदा जाऊन फक्त बघा, ऐका की काय आहे प्राणी खिलिंग म्हणजे काय. प्राणवायू जो आपला श्वास आहे त्याच्यानी कसं शरीर लोक बरं करतात, त्याच्या उपचार पद्धतीत पुण्यामध्ये वगैरे, मुंबईमध्ये ह्याच्यावर हिलिंग सेंटर्स आहेत की जिथे हे सगळं शिकवतात. आता त्याच्यात बरेच अजून खूप डीप आहे ते सगळं. पण मी जितकं त्याचं थोडंफार वाचन माझं झालं, त्याच्यावरून मला हेच समजलं की ही जी शक्ती आहे ती आपल्या आत आहे. आणि जर ही समजून घेतली आणि ह्याच्यावर काम केलं, 1 रुपया सुद्धा कुठे जाऊन द्यायची गरज नाहीये, कारण हे आपल्या आतलं शास्त्र आहे. फक्त ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण ते पैसे देतो आणि ते करून घेतो, जे की योग्य आहे. कारण ते ज्ञानाची आपण किंमत त्यांना, म्हणजे जे काही म्हणतो ना की ज्ञानाचा आपण त्यांना हे करतो परतफेड. पण हे सगळं आपल्या आत आहे, एवढं समजून घ्यायचं. आणि पत्रीजी जे आपल्या पिरामिड संस्थेचे संस्थापक आहेत, ते आता शरीरात नाहीयेत, ते गेले. पण ते स्वतः बाय प्रोफेशन, जसं मी सांगते, इंजिनियर होते एका चांगल्या कंपनीमध्ये. आणि ते इंजिनिअरिंग म्हणजे काम करत असताना त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्णपणे ध्यानाचा प्रसार प्रचाराला ते लागले. आणि अ, एवढी मोठी संस्था त्यांनी पिरॅमिड नावाची स्थापन केली. तिथं ते कुठलाही 1 रुपया सुद्धा न घेता हे सगळा ध्यानाचा प्रसार प्रचार त्यांनी केला. आणि आजही त्यांच्या संस्थेमधली लोक कधी कुणाकडून पैसे घेत नाहीत, या ध्यानासाठी म्हणा किंवा शिकवण्यासाठी सगळं.
आणि तेच मास्टर्स आहेत जे म्हणजे त्यांचीच लोक आहेत ज्यांच्याकडून मी खूप ज्ञान मिळवलं की हे कसं सगळं काम करतं. आणि मग बरचसा माझा अभ्यास पण होता. कारण पत्रीजी नेहमी म्हणायचे की ध्यान, स्वाध्याय, सज्जन संगत्य ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही ध्यानासोबत स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास, म्हणून मी तुम्हाला नेहमी असं मी कधी म्हणत नाही की तुम्ही माझंच ऐका, अजिबात नाही. ह्यासाठी आपण ध्यान करत असताना युट्यूबवर जाणं, युट्यूब सारखं एक चांगलं मीडियम आपल्याकडे आहे. किंवा अशी पुस्तकं वाचणं आणि तिथं काय काय आपल्याला ऐकायला मिळतंय, अजून चक्रांबद्दल काय माहिती मिळते, अशा कुठल्या कुठल्या उपचार पद्धतीत रेकीमध्ये मी अजून काय शिकू शकते माझ्या स्वतःसाठी, मी स्वतःला बरं ठेवण्यासाठी मी काय करू शकते, हे सगळं आपण समजून घेणं याला स्वाध्याय म्हणतात. स्व अध्याय, मी केलेला अभ्यास, मी काय अभ्यास केला माझ्या आयुष्यासाठी. हे पत्रीजींचं मला खूप उपकार आहेत, खूप आभार आहेत पत्रीजींचे, गुरूंचे आपल्या, की त्यांच्यामुळे हे सगळं पोहोचलं. की कसं तुम्ही ध्यानासोबत स्वाध्याय आणि सज्जन सांगत्य म्हणजे अशा मी जे सांगते की उठल्या उठल्या अशा एकतरी व्यक्तीचं तुम्ही दिवसाभरामध्ये ऐका, दिवसभरामध्ये, की ज्याच्याकडून तुमच्या मनाला काहीतरी चांगलं मिळेल. की जे आपल्याला शांत, थोडस ह्या द्वेष, राग ह्याच्यातून बाहेर काढेल. कारण आजूबाजूला दिवसभर असे घटना घडतात, लोक असतात की जी आपल्याला त्याच्यातच ढकलत असतात मायेमध्ये. मग राग येतो, मग त्रास होतो, मग निराशा येते. पण त्याच्यातून बाहेर कोण काढतंय, तो खरा माझा गुरु आहे. आणि ते बाहेर काढणारी अनेक लोक आहेत आज, अनेक लोक आहेत की जी आपल्याला हे असं चांगलं चांगलं, बीके शिवानी इज वन ऑफ देम. शी इज माय फेवरेट. मी ज्यांचं कधी पण खूप निराश झाले, काही असं खूप राग आला कुणाबद्दल, खूप असं हे होत असेल, मी पहिलं बीके शिवानींचं कुठलंही जे समोर येईल तो व्हिडिओ लावायचे आणि ऐकायचे आणि मी शांत व्हायचे. मग पत्रीजी सांगतात त्याप्रमाणे असे वेगवेगळे खूप पुस्तकं हे ते त्याचा खूप हे करून म्हणजे समजून घेतलं की हे कसं आपल्याला गुरफटणारी माया आहे, त्याच्यातून आपण ह्या द्वैतातून कसं आपण स्वतःला स्ट्रॉंग ठेवू शकतो. तर सगळा पॉइंट कुठे की स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं, कुठल्याही गोष्टीमुळे अफेक्ट न होणं, प्रभावित न होणं, हेच सगळ्यात महत्वाचं आहे. जर आज मला आज कळतंय, उद्या जाऊन मी सकाळी जाऊन कोणीतरी काही बोललं आणि माझं मन जर खूप हे होत असेल, तर मला स्वतःवर काम करायचं, दुसऱ्यावर नाही. मी दुसऱ्या कुणालाच बदलू शकत नाही, ते माझ्या हातातच नाहीये. माझ्यावर हातात आहे की मी स्वतःला कशी स्ट्रॉंग ठेवू. माझ्या समोर असं काहीतरी आवरण पाहिजे की कुणी आघात केले शब्दांचे, काही जरी बोललं तर मी स्ट्रॉंग पाहिजे, मी शक्तिशाली आत्मा आहे. हे वाक्य लक्षात ठेवायचं अशा वेळी, जे बीके शिवानी सांगतात. आमच्या ध्यानात पण आम्ही म्हणायचो जेव्हा मूलाधारावर आपण लावतो, की मी एक शक्तिशाली आत्मा आहे, मला कुणीही हलवू शकत नाही माझ्या स्थानातून. तर ते ध्रुव ताऱ्यासारखं एक आढळ स्थान आपल्या ह्याचं आपण निर्माण करायचं आपल्या आयुष्यात. बाहेर आपण कुणालाही बदलायला जायचं नाही, जसे आहेत तसे राहू देत. त्यांची वेळ आल्यावर ते करतील, कारण आपण कुणालाही सांगून बदलू शकत नाहीत. माणसाचा स्वभाव नाही, त्याचं चरित्र नाही, काहीच नाही. आपल्या हातामध्ये फक्त आपलं बदलणं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण रोजच्या रोज करा. आणि हे तुमचं वाया जाणार नाही, कारण इथं जे मी नेहमी म्हणते, हे गुरुकृपेनी, सद्गुरु कृपेनी आपण सगळे जमलोय, की इथं आपण येतोय, साधना करतोय, आणि हे सगळं त्याचं आहे. हे त्यांनी फक्त म्हणतो ना, माध्यम कुणाला तरी निवडतो. मी नसले तर दुसरं कोणीतरी असलं, मी कुणी स्पेशल नाहीये, कुणी काही खास नाही की माझ्याकडे हे असं आहे. मी नसले असं तर कुणीतरी वेगळी व्यक्ती असली, कुणाला तरी ही जबाबदारी दिली जाती. का तर आपण, मलाही जागवणारं कुणीतरी होतं ना. मलाही जागृती, मी निद्रा अवस्थेत होते, मी या सगळ्यात गुरफटलेली होते. तसे आपण सगळे आहोत की आपणही सगळे गुरफटलेले, निद्रा अवस्थेमध्ये, घरच्या सगळ्या गोंधळामध्ये अडकलोय. आपल्याला जागृत करणारी कुणीतरी व्यक्ती, आता तुमच्याकडनं तुम्ही किती जणांना जागृत करणार आहेत, हे आता येणारा काळ ठरवेल, आणि हे होणार आहे. म्हणूनच आपण तुम्ही एकत्र जमलोत आपण सगळे. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण हा एंजलिक पॉवर्सच्या अंडर आहे, त्यांच्या संरक्षणात आहे, त्यांच्या मार्गदर्शनात आहे, गायडन्समध्ये आहे. आणि ही एंजलिक पॉवर, जसं मी सांगितलं, एंजल्स, देवदूत म्हणजे आपले गुरु, पूर्वज. आज त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, नसेल तर ऐका, खूप छान पॉडकास्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलंय सरांनी, की कुणी असू शकतात. गार्डियन एंजल्स त्यांना म्हणतात. गार्डियन म्हणजे काय, जे तुम्हाला सुरक्षा देणारा देवदूत. आता आपण म्हणतो ना, एकदम कुणी मदत केली आपली संकटाच्या वेळी, तर म्हणतो देवासारखा धावून आला. तर देवासारखा धावून आला म्हणजे तो आपल्यासाठी देवासारखा, म्हणजे देवदूत असल्यासारखा. आणि देवदूताला इंग्लिशमध्ये एंजल म्हणतात. सो एकदम सिंपल आहे की अशी सगळी लोक आपल्या आयुष्यात येणारी ही देवदूत म्हणजे एंजल असतात, म्हणून आपण त्यांना म्हणतो. आणि तशाच ह्या शक्ती आहेत ज्या आपल्या डोळ्यासमोर नाहीयेत, पण त्या फ्रिक्वेन्सीनी, ऊर्जेनी, इंट्युशननी, विचारांनी आपल्याला मदत करत असतात. आणि ते विचार काय आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला आपलं मन जे आहे, जी माया आहे, ज्याच्यात आपण
तरफड करतोय, मनाची अशी तळमळ होती, ती कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ध्यान, रेकी ह्या सगळ्या साधनं आपल्याला मदत करतात. म्हणून जे काही आपल्याला आवडतं, नामस्मरण असेल, थोडे दीर्घ श्वास जरी घेतले दिवसभरामध्ये, ती पण खूप जबरदस्त प्रभावी टेक्निक आहे शांत होण्यासाठी. ठीक आहे, तर आपण सगळेजण ह्याच नोटवर आजचं आपलं ध्यान सुरुवात करू. आणि मी आभार व्यक्त करते सगळ्या एंजल्सचा, ज्या दैवी शक्ती माझ्यासोबत आत्ता जोडलेल्या आहेत त्यांचा. त्यांनी मला हा संदेश देण्यासाठी मदत केली. प्लीज सगळेजण म्यूटवर जा. आणि आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये आजच्या ध्यानाची सुरुवात आपण सगळ्यात आधी आपल्या परमात्म्याला आणि गुरूंना आभार व्यक्त करून करू, ज्यांच्यामुळे आज आपण इथं आहोत. कुठल्या तरी आयुष्याच्या एका वळणावर, वाटेवर आपण सगळेजण या साधनेमध्ये आलोय. ही साधना या जन्मातली नसून मागच्या अनेक जन्मामध्ये केलेल्या चांगल्या कर्मांचं फळ आहे. बरीचशी पुण्य कर्म आपण गोळा केली. सद्गुरूंच्या कृपेमध्ये, गुरूंच्या सेवेमध्ये आपण ह्या जन्मात राहिलोय. कुठली तरी उपासना याचं फळ आहे म्हणून आपण सगळेजण या साधनेमध्ये आलोय. त्यामुळे आपल्या गुरूंचे आणि परमात्म्याचे अनेक आभार हृदयापासून व्यक्त करू. सगळं लक्ष आपल्या हृदयावर केंद्रित करू. हृदयामध्ये श्वास, जिथं कुठं आपण आज दिवसभरामध्ये होतो, जे काही आपल्या बरोबर आज घडलंय, सोबत घडलंय, हे सगळं बघितलं गेलंय. कोणीतरी आहे हे सगळं बघणारा, ह्याचं रेकॉर्डिंग करणारा. त्यामुळं अजिबात न घाबरता, न काळजी करता फक्त आपलं काम करत राहू. कुणाला कसा न्याय द्यायचा, कोण माझ्याशी कसं वागलंय, हे सगळं बघायला एक शक्ती आहे. त्या शक्तीवर आपण विश्वास ठेवायचा. आणि त्यामुळं आज दिवसभरामध्ये ज्या कुठल्या आत्म्यांमुळं मला त्रास झालाय, त्या सगळ्यांना मी क्षमा करते. मी क्षमा करते, माफ करते. कारण ते सगळे मला काहीतरी अनुभव देण्यासाठी आले होते. आणि ज्यांना माझ्यामुळे त्रास झालाय, कुठली मानसिक, शाब्दिक कृती, माझं कुठलं वाक्य, बोलणं, त्याच्यामुळे कुणाला यातना झाल्या, सगळ्यांची मी क्षमा मागते. कारण माझं परमात्म्याच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आपण सगळेजण गोलाकार एका ठिकाणी बसून ही साधना करतोय. सगळेजण पृथ्वीवर आहोत, एकाच ग्रहावर आहोत. तरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये, देशामध्ये असलो तरी आपण सगळेजण या ग्रहाचा एक भाग आहोत. गोलाकार बसून, डोळे मिटून, अगदी स्थिर होऊन आपल्या श्वासांवर लक्ष देत आहोत. आपल्यासोबत आजच्या ध्यानामध्ये महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी आहेत. सोबतच आपण आई पार्वतीला आपल्या ध्यानामध्ये आमंत्रित करू. जी शक्ती आहे, जी आई आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. आपल्या हृदयामध्ये प्रेम अनुभव करू आईबद्दल. या हृदयामध्ये शिवाचा वास आहे, भगवान महादेवांचा वास आहे.
इथंच आपण शक्तीला आठवतोय, आई पार्वतीला आठवतोय. शिव आणि शक्ती दोन्ही याच ठिकाणी मिळाले, एकत्र आलेत. संपूर्ण लक्ष आपलं श्वासांवर केंद्रित. एक सुंदर असा पांढरा शुभ्र दैवी प्रकाश आकाशातून आपल्या टाळू भागामध्ये प्रवेश करतोय. आणि हळूहळू शरीराच्या संपूर्ण भागामध्ये पसरतो, तळपायापर्यंत. आता तळपायातून तो खाली पृथ्वीमध्ये प्रवेश करतोय. यात जात जात पृथ्वी मातेच्या गर्भापर्यंत हा प्रकाश गेलाय. गोलाकार आपण जिथं बसलोय, सगळ्यांच्या डोक्यावर हा पांढऱ्या प्रकाशाचा दैवी जो प्रकाश आहे, त्याचा झोत, अ बीम ऑफ लाईट, व्हाईट लाईट, डिवाइन एनर्जी आपल्या सगळ्यांच्या टाळू भागातून प्रवेश करत पृथ्वी मातेच्या गर्भापर्यंत हा प्रकाश गेला. आपण सगळे ह्याच अवस्थेमध्ये श्वासांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करतो. 100% सगळी ऊर्जा आपल्या श्वासांवर आहे. ना मला भूतकाळ आहे ना भविष्य. जे काही आहे ते वर्तमान, प्रेझेंट मोमेंट. माझी दृष्टी माझ्या 2 भुवयांच्या मध्ये, द मिडल ऑफ माय आयब्रोज, आज्ञाचक्रावर आहे. हलकी नजर, कुठलाही जोर माझ्या डोळ्यांना नाही देते. हलकी दृष्टी माझ्या हलगतपणे 2 भुवयांच्या मधल्या एका बिंदूवर, आणि सोबतच श्वासांची ये जा मला जाणवती. विचार शांत, शून्य. फक्त डोळ्यांपुढे दिसणारा अंधार आणि ये जा करणारे श्वास मला जाणवत आहे. संपूर्णपणे एकरूप माझ्या श्वासांसोबत झाली. सगळं अनुभव करते माझी चेतना, बुद्धी, जिला जाणवते मी श्वास घेते. माझं लक्ष आज्ञाचक्रावर. ह्याच अवस्थेमध्ये पुढचे काही क्षण
शेवटची 4 मिनिटं आपल्या श्वासांसोबत एकरूप, दृष्टी आज्ञाचक्रावर, प्रत्येक श्वास अनुभव करायचे. आपण सगळे आजच्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात अगदी सावकाश डोळ्यांवर घेऊन जायचे. 5, 4, 3, 2, 1, 0. आपले डोळे उघडून आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरून आपल्या परमात्म्याचे गुरूंचे आभार व्यक्त करू. आपले सगळ्यांचे अनेक आभार.